आता पहिला टप्पा पार केलाय. थोडी हालत खस्ता होते कारण एकदम अशी चढाई आणि घनदाट जंगल आहे, पण मजा येते ना. नमस्कार मित्रांनो, सचिन गाडेकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा ट्रेक आहे किल्ले विसापूर, म्हणजे भाजे गावातून गायमुख खंडीतून पोहोचलो विसापूरच्या पायथ्याशी. सुप्रभात, नमस्कार, सुप्रभात. सुप्रभात. आता आपण आहोत किल्ले विसापूरच्या पायथ्याशी. सुंदर असा निसर्ग आज सजलेला आहे. बऱ्याचशा मोठ्या अंतराळानंतर ऑलमोस्ट 15 दिवस प्रशांत भाई, हो 15 दिवसानंतर ट्रेकला सोबत आहोत. तर चला विसापूर एक्सप्लोर करूयात. तर आता ट्रेकला सुरुवात झाली आहे. आम्ही लोहगडवाडीच्या रस्त्याने आलोय. मला वाटतं प्रशांत, तुम्ही लास्ट टाइम वेगळ्या रस्त्याने गेले होते का? हो हो, पण ठीक आहे. आपलं ते मळवली स्टेशन पासूनच यायचं कुठून जरी आले तुम्ही. अच्छा, पण त्या मला वाटतं भाजी लँडिंग पासून तो रस्ता तिकडे जातो भाजीपासून, आणि हा लोहगडवाडी करणं. तर हा एक्सप्लोर करतो आज. थोडा चढणीचा आणि असा स्टीप रस्ता आहे असं म्हणतायत, पण लेट अस एक्सप्लोर. इथे पुणे वन विभाग ह्या परिसरात चालणारे सर्प, वन्य प्राणी. अच्छा, आणि समजा चुकून सर्पदंश झाला तर काय काळजी घ्यावी याची आहे. पर्यटकांना काही सूचना दिलेल्या आहेत. चांगला उपक्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचं, प्राण्यांना खायला देऊ नका आणि प्लास्टिक कचरा तो इथं फेकू नका. इथे आल्यावर पायथ्याशी अशी पाटी आहे विसापूर किल्ला, आणि ह्या पायऱ्यांनी हा मार्ग पुढे किल्ल्याकडे जातो. चला तर. भाजे गावातून गायमुख खंडीतून आपण आलो की एक मार्ग लोहगडाकडे तर दुसरा विसापूरकडे जातो, आणि ह्या मार्गाने आपण गेलो तर गडावर पोहोचण्यासाठी 30 ते 35 मिनिटं लागतात. अर्थात रस्ता थोडा खड्या चढायचा आहे, पण जंगलाचा रस्ता असल्यामुळे त्यात आनंद मिळतो. आता पहिला टप्पा पार केलाय. थोडी हालत खस्ता होते कारण एकदम अशी चढाई आणि घनदाट जंगल आहे, पण मजा येते ना. मजा आली. पावसाचं वातावरण त्याच्यामुळे अतिशय भारी वाटतं. तर आम्ही तसं आता आम्ही बॅग्स वगैरे सगळं कॅरी करून ट्रॅक करायचा आजचा विचार होता. किमान 15 किलो पाठीवर पाहिजे. खाण्यापिण्याच्या गोष्टी अमुक धमुक, आणि ऑलमोस्ट अशा ठिकाणी येऊन पोहोचलो इथे. तर आपण हा जो पहिला टप्पा आहे हा आपल्या व्ह्युअर्सला सांगूयात. इथे पहिल्या टप्प्यावर पाण्याचा टाका आहे. आत्ता ते पावसाने खचाखच भरलं आहे. त्याच्यावरती तिथे एक शिलालेख कोरला आहे. त्याची माहिती जाणकारानेच द्यावी. पण हे पाणी 12ही महिने सह्याद्रीतल्या आमच्या मावळ्यांना संजीवनी बनणार होतं, नाही का प्रशांत भाई? तर हे जे टाकं आहे हे किती खोल असावं हे पाहायला आम्ही ही 4 फूटची काठी आहे ती आत टाकायचा प्रयत्न केला तरी अजून तळ लागत नाही. याचा अर्थ हे प्रशांत भाई किती 4 फुटापेक्षा अधिक खोल असलं पाहिजे. 4 फुटापेक्षा डबल तर असायला पाहिजे. डबल 12 ते 15 फूट नक्की असेल. आणि लेंथला किती असेल ते आता नाही अंदाज करू शकत. आज जाऊनच पाहायला लागेल. आणि त्या पाण्याच्या टाक्यानंतर आपण येऊन पोहोचतो या वाटेवर. याच मार्गाने आपल्याला वर जायचं आहे. पावसामुळे हा जलप्रपात धोधो वाहतो आहे, आणि काळजी घेत आपल्याला आता ह्याच मार्गाने गडावर जायचं आहे. विसापूर हा जो विसापूर किल्ला आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण जी काही माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये सांगतात की हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला, आणि या किल्ल्याचा मुख्य वापर हा लोहगडाच्या संरक्षणार्थ केला होता. आणि नंतर विसापूर पहिले ताब्यात घेऊन त्यावर तोफा चढूनच ब्रिटिशांनी लोहगडाला जिंकलं.
इथे असे जे चौकोनी आकाराचे दगड आहेत त्यावरून असं वाटतं की ही एक त्या काळची पायवाट असावी, कारण एवढे आकाराने घडवलेले बनवलेले दगड अपघाताने येणार नाही, त्यामुळे ही जी पायवाट असेल तर इकडनं वहिवाट नक्की असणार आहे. अर्थात अनेक दगड असेच आहेत की जे खूप व्यवस्थित घडवलेले आहेत. वरती आल्यानंतर लगेचच आपण लोहगडवाडीच्या वाटेने आलो आहे. आता इथे पुढे भग्नावस्थेतला द्वार आपण पाहिलं. आता इथे याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या आहेत. ते कोणी म्हणतं धान्य कोठार होतं, आता त्याच्यामध्ये माती आणि पाणी आहे का नाही. किती खोल आहे बघा जरा, गाळ ना किती आहे? 20-25 फूट आहे. आतमध्ये जरा अंधार आहे ना. अच्छा, उन्हाळ्यात एकदा यायला हवं नाही. आम्ही आलो तेव्हा बऱ्यापैकी स्पष्ट आणि क्लिअर वातावरण होतं आणि आता विसापूरवर पूर्णपणे धुकं दाटलंय. एक हीच तर गंमत आहे सह्याद्री. ही गडाची तटबंदी अशी जवळून पाहताना मनात अनेक विचार येत होते. ह्या तटबंदीने किती तोफगोळे अंगावर घेतले असतील, शत्रूंची आव्हानं पेलली असतील, किती उन्हाळे पावसाळे झेलले असतील, तरी ताठ मानून ही तटबंदी उभी आहे. यानंतर आम्ही पोहोचलो त्या सर्वात जास्त फेमस झालेल्या पॉइंट पर्यंत, विसापूरच्या पायऱ्यांवरचा धबधबा. अनेक तरुण तिथं आनंद घेत होते. प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्ही थोडं थांबलो. पायऱ्यांवरती धबधब्यासारखं फेसाळणारं ते पाणी पाहिलं, थोडा आनंद घेतला, थोडी फोटोग्राफी केली आणि मग पुढे निघालो. कारण तिथे शेजारी चपेटधारी हनुमान आहे, त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढच्या भ्रमंतीला लागलो. सह्याद्रीच्या सगळ्याच गडांवरती आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. आता मी जे उभा आहे तिथे असं सगळं क्लिअर झालं आहे, बरोबर आहे. आणि थोडासा मी इकडे कॅमेरा केला तर इकडे प्रचंड धुकं दाटलं आहे आणि याही बाजूने असं धुकं इकडे येतं आहे. तर हा इथला आजचा विशेष अनुभव राहिला आहे की आम्ही जसं गड एक्सप्लोअर करतोय, असे अनेक पॅचेस येत आहेत की धुकं येतं आहे. आम्ही जागेवर थांबतोय, आम्ही धुकं जाण्याची वाट पाहतोय आणि गेले 2-2.5 तास आम्ही हा जो काही लपाछपीचा खेळ सुरू आहे तो चालू आहे. आम्हाला ज्या वास्तू पाहायला आम्ही आलो आहोत त्या आम्ही पाहूनच जाणार आहोत, त्यामुळे निवांत वेळ आहे, पण हा अद्भुत अनुभव आहे. गडावरचं वाहतं आणि शुद्ध पाणी पिल्यानंतर थोडासा आस्वाद घेतलाय. काय चव कशी होती पाण्याची? चव म्हणजे आपण म्हणतो ना मिनरल्स युक्त पाणी होतं, एकदम गोड. हा योग्य शब्द आहे का नाही. मी कधी पण म्हणजे गडावर गेला तर हे तिथलं पाणी टाकून बघायलाच पाहिजे. हा एक अनुभव ठेवतो जवळ. वा. आम्ही गडाची जी तटबंदी आहे ना, ही जी काही तटबंदी दिसते, ह्या तटबंदीने आम्ही आज चाललोय. पूर्ण गड भ्रमंती करायचं ठरवलंय, त्यामुळे तटबंदीच्या अवतीभोवती फिरत आहोत. मध्ये ज्या वास्तू येत आहेत ते पाहत आहोत. आतापर्यंत आपण घोड्यांची पागा पाहिली, बरोबर. महादेव मंदिर आपण शोधत आहोत नाही का. तर ते लवकरच सापडेल अशी अपेक्षा आहे. काय धुक्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग होतं. बरेच जण त्याला चकवा लागणं म्हणतात नाही का. तर चकवा नाही लागलाय, पण सापडत पण नाहीये. पण मजा पण येते. काय ह्या किल्ल्याबद्दल मी काल वाचत होतो, तर हा लोहगडाशीच जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा हा स्वराज्यात आला त्याच्या आधी, म्हणजे लोहगडासोबत हा स्वराज्यात आला, आणि जेव्हा तहामध्ये जेव्हा आपण मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्या चढाईनंतर, मला वाटतं पुरंदरचा लढा, तर तेव्हा जे आपण 23 किल्ले दिले बादशहाला, त्यात हाही गड होता, बरोबर. आणि नंतर आपण अर्थातच नंतर ते गड जिंकूनही घेतले.
ते गड जसा तो आपण म्हणू करार मोडला, महाराज जसे आग्र्याहून परत आले, नंतर जे काही आपण आक्रमण केले हे सगळे किल्ले परत आलेच स्वराज्यामध्ये. तर त्यात आहे 23 जे किल्ले आहेत तिच्यात एक असं आहे का ते 23 ॲज किल्ले नव्हते, राजगड पण होता पण राजगड ॲज 3 किल्ले म्हणून कन्सिडर केला होता. त्याची एक माची म्हणून किल्ला होता तो किल्ला. असं शिवाजी महाराजांनी जी रणनीती त्यांना 23 दिले तर ॲज अ फिजिकल 23 नव्हते ते 17 का 14 किल्ले ते होते. अर्थात ती रणनीती होती नाही का. बरोबर आहे. इथे परत मी दाखवतो आपल्याला. हे जे काय आहे हे जबरदस्त धुकं पसरलंय. इथल्या स्थानिकांचा रोजगारही महत्त्वाचा आहे. तर ह्या वातावरणात भिजलेलं असताना चहा गरम ऐकलं तर किती आनंद होईल माणसाला. कष्टाचं जीवन आहे, म्हणूनच गड किल्ल्यांना स्थानिकांचा रोजगार म्हटलं जातं. हल्ली फार गरजेचं. गडावर पावसामुळे हे नैसर्गिक तळं तयार झालं आहे. तळ्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आणि त्याच्या पुढे त्या बाजूला जवळ जाऊन दाखवतोच हे सगळे पाण्याचे टाके आहेत. त्यामुळे गडावरती मुबलक पाण्याचा साठा नेहमीच असणार आहे. हो, आत्ताच एक स्थानिक युवक जे आम्हाला भेटले त्यांनी सांगितलं की 50 ते 60 असे टाके आहेत. तुम्ही बऱ्याच वेळापासून त्या प्रत्येक टाक्यात ती काठी अशी हे करून चेक करताय ना. हे बघा टाक्याची उंची तुम्हाला बघायची होती ना, किती खोल आहे टाकं दिसतंय का. या अशा पायऱ्या त्या टाक्यावर गवत साचलंय. 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हे असं सुंदरसं भव्य टाकं. ह्या पायऱ्या रिअल लाईफ एक्सपिरियन्स. काठी आहे का एवढी मोठी तुमच्याकडे. अप्रतिम. काय आहे, जेव्हा गडाचं बांधकाम व्हायचं तेव्हा असा शिस्तबद्ध दगड यातनं काढला जायचा आणि त्याचं हे टाकं बनवतं. हे जे पाणी झिरपतंय, सगळं जे टपकतंय, हे सगळं पाणी वर्षभर या गडावरच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला काम येत असेल नाही का. तर गडावालात नाही, ह्या टाक्यांचे आभार माना. यांनी आमच्या मावळ्यांची तहान भागवली आहे वर्षानुवर्ष. चला तर वर जाऊयात. जास्त वेळ आज थांबणं योग्य नाही, बाहेर येतो. वा, हे शेजारचं टाकं हे तितकंच खोल असणार आहे. ॲब्सोल्युटली सुंदर. तिकडे पलीकडे समोर हे नैसर्गिक तळं तयार झालं आहे आणि तो पलीकडे जिथे आता आपण जाऊन आलो तो गडावरचा बुरुज, चिलखती बुरुज. वा, पाण्याचं टाकं, त्यानंतर चिलखती बुरुज पाहिल्यानंतर आमच्या दृष्टीपथास पडलं ते महादेवाचं मंदिर. बराच वेळा मी ते शोधत होतो आणि अखेरीस ते समोर दिसलं. एका गावकऱ्यांनी आम्हाला त्याची योग्य दिशा सांगितली आणि मग लागलीच तिकडे निघालो. कारण जाऊन दर्शन घ्यायचं होतं, नतमस्तक व्हायचं होतं आणि त्या मंदिराची रचना देखील पाहायची होती. महादेवाला नमस्कार केला, काही श्लोक म्हटले आणि नमस्कार करून वंदन करून आम्ही पुढे निघालो. एवढा ट्रेक झालाय पण ह्या भावाची एनर्जी पहा. राजवाड्याचे अवशेष काहीच अंतरावर दूर आहे असं कळताच तिकडे हे पळत सुटले. मग मीही त्यांच्या माग त्या चिखलातून वाट तुडवत असे छान जंगलाचा फील घेत पुढे निघालो आणि अचानक आपण कुठल्या तरी घनदाट जंगलात आलो काय असा मलाही फील झाला. अमेज़न के जंगलों का फील लेना हो तो आइए सिंहाद्री में. अमेझॉन ऑफ महाराष्ट्र.
हे राजवाडा आणि त्याचे अवशेष आहेत. ही भली मोठी भिंत, त्यावर तर वृक्षांनी आक्रमण केलं आहे आणि नंतर निसर्गाने. काय संवर्धन कशाचं करायचं हाच प्रश्न आहे. ही अशी उंच भिंत आणि आपण इकडे आलात तर हे एक वस्तू आहे आणि ही ती भिंत जी आपण पलीकडून पाहिली. परत निघालो तर हे असे महाभाग दृष्टीस पडले. कुठल्या तरी अश्लील गाण्यांवरती कुठलं तरी अभद्र नृत्य करून स्वतःची कला दाखवत होते आणि गडाचं खरंच वातावरण अशांत करत होते. त्यांना कुठलं भान नाही, मोठं आवाजात गाणी काय वाजत होते, आरडाओरडा करत होते. हे खरंच वेदनादायी आहे आणि हे थांबलं पाहिजे. काय सांगणार नाही, कसं सांगणार ह्या प्रजेला. गडावर अशा काही तोफा देखील आहेत. या तोफेत तर चक्क गोळा देखील पाहायला मिळाला. अशा ह्या 2 ते 3 तोफा आम्ही तिथे पाहिल्या. त्या तोफांकडे अभ्यासपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ठरवलं की आता खाली जाऊया. पाऊस पडून गेला होता, थोडी वाट घसरडी झाली होती, त्यामुळे हळूहळू काळजी घेत खाली निघालो. बऱ्यापैकी उशीर झाल्याने बरेच जण खाली निघाले होते आणि मग हळूहळू आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गड उतार झालो. आता ट्रेक पूर्ण झालाय. विसापूरला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला, पूर्ण फिरलोय, बरोबर ना? बरोबर. आणि आता वेळ झाली आहे ती पेटपूजा करण्याची. तर इकडे हा नवीन छोटा जो गॅस आहे तो आपण आणलाय आणि त्याचं उद्घाटन झालंय प्रशांत भाऊंच्या हस्ते. आता मस्त मॅगी, भजे, चहा जे काय करू तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये अपडेट करू. मन में लड्डू फुटा. आणि आता विसापूरच्या एका अशा जुन्या खोपट्यात जिथे युजली हे सगळे लोक भजी वगैरे विकतात, तिथेच आम्ही आसरा घेतलाय आणि आनंद घेऊ. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोच मॅगी कशी येते. कसा काय बघ विसापूरचा फील? एकदम मस्त. म्हणजे मी तसं पाहिलं ना, दुसऱ्यांदा करतो विसापूर. अच्छा. 4-5 वर्षापूर्वी मी केलेला होता. लोहगड आणि विसापूर एकत्र केला होता. वा, क्या बात आहे. एवढा सगळा एक्सप्लोर केला नव्हता. आणि जसं त्यांनी सांगितलं, आपण बघितलं का 350 एकरचं वरती पठार आहे. ते फिरायचं म्हटल्यावर तुम्हाला तेवढा वेळ त्या किल्ल्याला द्यायला पाहिजे. आम्ही दोघं 3 वेळा चुकलो. जायचं कुठेही वेगळ्या ठिकाणी पोहोचत होतो, परंतु आम्ही ठरवलं होतं की संपूर्ण तटबंदी फिरायची. ज्यासाठी ते म्हटले 1-1.5 तास लागेल. तर आम्ही पूर्ण सगळ्या बाजून तटबंदी फिरलो. जिथे लोकल लोक भेटले, चहा समोसे विकले, त्यांना विचार सगळा केला. तर अशा तऱ्हेने आजचा ट्रेक सुंदर झालेला आहे. प्रशांत भाई, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. थँक्यू. चला, धन्यवाद. भेटू पुढच्या ट्रेकमध्ये लवकरच. नाणे घाटाकडे किंवा दुसऱ्या एखाद्या चांगल्या ट्रेकला जाऊ. आज लोहगड तसा बंद होता, त्यामुळे तिकडची सगळी गर्दी ही विसापूरला आली. सकाळी येताना असं वाटलं की आम्ही जाऊ की गडावर, पण नाही. दुपारी इकडे भयंकर मोठी शाळा भरली आणि गर्दी झाली. पण ठीक आहे, गर्दी झाली ते काय अडचण नाही. यावं, सगळ्यांनी यावं, आनंद घ्यावा आणि आम्ही तो आनंद घेऊन निघालोय आता. तर भेटू. ब्लॉग पाहत राहा, आनंद घ्या. धन्यवाद.